नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निवडणुकीमध्ये अटीतटीमध्ये आज आमचा विजय झालेला आहे. 33 मतांनी मी या ठिकाणी विजयी झालेले आहे. सर्व माझ्या सोसायटीच्या मतदार बंधूचा हा विजय आहे. सर्वांचे धन्यवाद. 100% विश्वास. हो, पूर्ण जिल्ह्याचं लक्ष ह्या नांदेड तालुक्याच्या निवडणुकीकडे होतं आणि अटीतटीमध्ये 33 मतांनी आज माझा विजय झालेला आहे. सर्व मतदारांचे आभार मानतो. मी निवडून आल्या प्रथम आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब, हा विजय अशोकराव चव्हाण साहेबांचा आहे. आमचे आमदार श्रीजयाताई चव्हाण, आमदार माजी आमदार अमिता भाभीजी यांचा विजय आहे. आमचे सर्व कार्यकर्त्याचा, आमच्या सगळ्या मतदान बांधवांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. खूप मतं म्हणजे 99% मतदान म्हणजे 48-8 मतदान असे झाले, म्हणून मी सगळ्यांचे मतदारांचे सगळे आभार मानतो. हा विजय खरं म्हणतो शेतकऱ्याचा आहे. या बँकेला शेतकरी विकास पॅनलच्या जे पॅनल उभा केला माननीय माझे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल भरघोस मताने निवडून आलेला आहे. याचं नेतृत्व करत असताना आज मी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, या नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब व माझ्या हदगाव तालुक्याचे आमदार बाबुरावजी कवळीकर साहेबाचा आवर्जून उल्लेख करेल की त्यांनी अथक प्रयत्नाने या शेतकरी विकास पॅनलला निवडून आणण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सर्वांचे मी आभार मानेल व आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना आश्वस्त करतो की या बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचा जे काही आदेश अशोकराव चव्हाण साहेब, बाबुरावजी कदम देतील त्या पद्धतीने आम्ही सगळेजण सहकार्य करू. धन्यवाद. आनंद आहे, मतदारांचा विश्वास आहे, त्यामुळे आणि विश्वास होता, पूर्वीपासून विश्वास होता. हातगावचा हा जो आमचा मतदारसंघ राहिलेला आहे तो कायम आष्टीकर परिवाराच्या मागे फार खंबीरपणे उभा राहिलेला आहे. त्यामुळे विजयाची शाश्वती होती पूर्वीपासून. नाही, या बाबतीमध्ये 100% विश्वास होता, कारण माझ्या घरचे जवळपास 17 ते 18 आमचे काही असे लोक आहेत जे आमच्या आजोबांच्या काळापासूनचे चेअरमॅन, त्याचबरोबर बँकेचे ठराव त्यांच्याकडे होते. त्यामुळे विजयाची शाश्वती पहिलीपासून. ठीक आहे, आता विजय माझा झालाय ना, त्यांच्याबद्दल काय बोल. आणि आपल्या माध्यमातून मी हातगावमधील सर्व सोसायटीचे चेअरमन, त्याचबरोबर सदस्य आणि ज्यांच्याकडे माझे जे मतदार होते त्या सगळ्यांचे मी आभार मानणारे, त्यांच्या कायम ऋणात राहणारे आणि येते 5 वर्ष त्यांच्यासाठी कायमस्वरूपी त्यांच्यासाठी उपलब्ध राहणारे, 24 तास त्यांच्यासाठी काम करणारे. ठिकाणी मी एवढं सांगेल की आपल्या नांदेडची शान व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या बँकेची निवडणूक लढल्या गेली. या निवडणुकीत अगोदरच आमच्या जवळपास 11 जागा बिनविरोध आल्या आणि 12 जागेकडे इलेक्शन होतं. त्यापैकी भोकर मतदारसंघात तिन्ही जागा लढल्या गेल्या निवडणुकीत आणि त्यापैकी सर्वात यश हे मुदखेड तालुक्यात हे माझ्या मताला आलं, कारण की 37 मतदान हा मुदखेडमध्ये मतदान होतं, त्यापैकी मला 36 मतदान पडलं. याबद्दल सर्व कार्यकर्त्याचे, सर्व आमच्या मुदखेड तालुक्याचे टीमवर्क व साहेब व अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं नियोजन व आमदार, लोकप्रिय आमदार श्रीजयाताई चव्हाण व अमिता भाभी यांच्या नियोजनाखाली ही इलेक्शन लढल्या गेली. यात मला सर्वात मुदखेड तालुक्यात आतापर्यंत इतिहास आहे की सर्वात जास्त मताने निवडून आले आणि त्या निवडणुकीत पूर्ण नियोजन तालुक्या लेवलचं दिवसभर आपले आमदार विधान परिषदे अमरभाऊ राजूरकर यांनी दिवसभर काढले आणि त्यांच्याही तालुका दत्तू देशमुख असतील, आमच्या सर्व टीम असतील, यांनी सर्वांचं यश आहे. हे माझं एकट्याचं यश नसून सर्व मतदार मुदखेड आणि मतदार साहेबाच्या विश्वासाला पात्र ठरून मला इतक्या मताने निवडून दिले, त्याबद्दल मी तमाम मुदखेड मतदाराचे आभारी आयुष्यभर राहील एवढीच या ठिकाणी बोलतो. माननीय माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेला यश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या बँकेनं शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी चांगलं काम व्हावं या दृष्टिकोनातून शेतकरी विकास पॅनल उभं केलं होतं. त्याचाच एक घटक म्हणून मी माहूर तालुक्यातून उभा होतो आणि मला तिथल्या मतदारांनी मला संधी दिली. अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या बँकेची उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी एक संचालक म्हणून मी काम करणार. माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी या ठिकाणी संधी दिली, त्यामुळे त्यांचा आम्ही ऋण व्यक्त करतो आणि मतदारांनी आणि मित्रमंडळांनी जे सहकार्य केलं त्यांचे पण या ठिकाणी मी आभार मानतो. विजयंती मतदारसंघातून नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय नेते अशोकरावजी चव्हाण साहेब
यांच्या नेतृत्वाखाली व तसेच जिल्ह्याचे खासदार बंडू पाटील चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप पाटील चिखलीकर या सर्वांच्या व शिवसेना शिंदे गट या सर्व संयुक्त पॅनल सर्व पक्षीय पॅनलच्या वतीने विजयंती या मतदारसंघातून मला उमेदवारी देण्यात आली होती व या सर्व नेत्यांच्या व पूर्ण मतदारांचे मी स्वतः मला भरघोस मताने 1077 मतदान देऊन भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल मी सर्व मतदारांचा आभारी आहे आणि सर्व नेते मंडळींनी माझे मोठे बंधू दिनकरदादा दहिपळे आणि आमच्या तालुक्याचे नेते भीमरावजी केराम साहेब या सर्व अमरभाऊ राजूरकर या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आम्हाला तिकीट भेटला आणि सर्व मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखविला त्याबद्दल मी सर्व नेते मंडळींचा खूप खूप आभारी आहे.